हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आपला चॅनल। तर आज आपण करणार आहोत फेदर हेअर कट। तर सर्व केसांना आपण वॉटर स्प्रे करून घेतलेला आहे। तर आपण पहिल्यांदा डेडलाईन करणार आहोत। जेवढे हेअर कट करायचे तेवढे आपण डेडलाईन काढून घेणार आहोत अगोदर आणि नंतर सेक्शन करणार आहोत। क्लायंटला किती लेंथ कमी करायची त्याच्यानुसार आपण हेअर कट घेणार आहोत करायला। तर फर्स्टला आपण सेक्शन काढून घेतलंय फ्रंटचा। ते बघायचं आहे त्यांना कुठपर्यंत लेंथ हेअर कट करायचे। तर एवढी त्यांना लेंथ ठेवायची आहे आणि बाकीचे कट करून टाकायचे। आपण आपल्याला झाली ही डेडलाईन काढून घेतल्यानंतर आपण सेक्शन करून घेणार आहोत। पूर्ण असे हेअर कोम करून इयर टू इयर पार्टिशन करून घ्यायचंय। इयरचं फ्रंटचं सेक्शन आपण एवढं ट्विस्ट करून घेतलेलं आहे। दुसऱ्या साइडचं पण आपण तसंच घ्यायचं आहे इयर टू इयर पार्टिशन करून। आणि मधला बॉक्स सेक्शन आपण ठेवणार आहोत। बॅकचे असे 2 सेक्शन करून घ्यायचे आहेत आपल्याला। 5 सेक्शन मध्ये आपण हेअर कट करणार आहोत। बॅकचे 2, इयर टू इयर 2 आणि फ्रंटचा 1 सेक्शन। डेडलाईन घेतली ना तेवढंच सेक्शन आपण उचलून घेणार आहोत आणि डेडलाईन जेवढी घेतली हेअर कट करून तेवढे हेअर कट करून घेतलेले आहेत। तर ही झाली आपली रेडी डेडलाईन। त्या डेडलाईन नुसारच आपल्याला सगळे हेअर कट करायचे आहेत। एक दोन वेळा हेअर कोम करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं शार्प हेअर कट करायचे। एकदम इझी पद्धत आहे ही लेयर हेअर कट, स्टेप हेअर कटची। आपण हा फेदरचं लुक देणार आहोत। तर इयर टू इयर सेक्शनचं पण आपण तेवढंच घेतले आणि कट केलेत। डेडलाईन सोडायची नाहीये, डेडलाईन घेऊनच आपण हेअर कट करायचे। इयर टू इयर पार्टिशन करताना आपण फ्रंटची एक डेडलाईन घेतली होती आणि तसेच हेअर कट केले होते। तसंच बॅकचा 1 सेक्शन आपण घेतलाय आणि इयर टू इयर पार्टिशन मधला डेडलाईन घेतली। व्यवस्थित असे हेअर कोम करून घ्यायचे आहेत वरती आणि अशी डेडलाईन आहे तिथपर्यंत हेअर कट करून घ्यायचे आहे। बॅकचे दोन्ही पण सेक्शन आपण त्या डेडलाईन नुसारच हेअर कट करणार आहोत। तर 1 साइड आपली डेडलाईन घेऊन हेअर कट झालेले आहेत। आता दुसरी साइड पण आपण तशीच हेअर कट करणार आहोत। इयर टू इयरचं पार्टिशन आपण असे फ्रंटचे थोडीशी डेडलाईन घ्यायची आहे। दिसेल एवढे हेअर घ्यायचे आहेत म्हणजे डेडलाईन तुम्हाला इझी जाईल बघायला आणि त्याच हिशोबी आपण हेअर कट करणार आहोत। असं इयर टू इयर झाल्यानंतर परत त्यातली डेडलाईन घ्यायची आहे आणि बॅकची जी सेक्शन आपल्याला राहिलेले आहेत ते हेअर आपण कट करायचे आहेत। बॅकचे पण सेक्शन मधले आपण 2 भाग डिवाइड करून घेतलेले आहेत आणि हेअर कट केलेले आहेत। असं व्यवस्थित हेअर कोम करून आपण घेऊन सगळे हेअर वरती घेऊनच हेअर कट करायचे आहेत म्हणजे व्यवस्थित अशा लेअर पडतात। आणि सगळं व्यवस्थित असे पाठीमागे हेअर घेऊन व्यवस्थित असं कोम करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित कोम करून घेतल्यानंतर आपण जे पातळ केस असे छोटे छोटे दिसत आहेत त्यांना आपण यूचा शेप देणार आहोत। व्यवस्थित एकदम नॉर्मल असा यूचा शेप द्यायचा आहे आपल्याला। एकदम कमी वेळात होणारा हेअर कट आहे आणि शॉर्ट हेअरला तर व्यवस्थित असा वाटतो। तर आपण आता ड्रायर करून घेणार आहोत व्यवस्थित। सगळा व्यवस्थित असा ड्रायर करून घेतल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर तुम्ही बघा फायनल लुक कसा दिसतोय ते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
तर आपलं झालेलं आहे सेटिंग करून. तर तुम्ही बघा फायनल लुक तुम्हाला कसा वाटतोय ते. तर हा आहे फायनल रिझल्ट हेअर कटचा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. बाय बाय फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.